हॅलो, आज आपण एक नवीन गोष्टीची माहिती घेऊया की नॉर्मल पिरियडचं ब्लिडिंग किती असतं. नॉर्मली आपलं पिरियडचं ब्लिडिंग असतं ते 2 ते 7 दिवस. त्याच्यामध्येही काही हेवी ब्लिडिंग असणं, स्मेल असणं किंवा खूप फटीग येणं या कारणानं हॉस्पिटलमध्ये जावं लागू शकतं. पण त्याची काही कारणं असतात. पहिली गोष्ट म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स असणं, इन्फेक्शन असणं, एंडोमेट्रोसिस, फायब्रॉइड, युटराइन पॉलिप असणं किंवा बर्थ कंट्रोल पिल्स घेतल्यामुळे होणारा हार्मोनल इम्बॅलन्स, याच्यामुळे हेवी ब्लिडिंग होऊ शकतं. तर त्याच्यामुळे आपण वेळोवेळी तपासण्या करणं, डॉक्टरांकडे कधी जावं. तर ते पहिलं तर कारण आहे डॉक्टरांकडे जाण्याचं, ते आहे की एक फटीग येतोय. हेवी ब्लिडिंग म्हणजे एक टॅम्पून्स किंवा तुमचे पॅड एक हाफ आवरमध्ये किंवा 1 ते 2 तासामध्ये एक पॅड किंवा टॅम्पून सोकेज होत असेल, इन्फेक्शन होत असेल किंवा मेन्स्ट्रुएशन 2 सायकलमध्ये इन बिटवीन स्पॉटिंग होत असेल, अशा वेळी हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाऊन तुमच्या गायनेकोलॉजिस्टला भेटायला पाहिजे. थँक्यू.